स्वामीचे स्वामीचे. आज आपण चिंतन ध्यान करणार आहोत. हे चिंतन गुरुवाक्याचं चिंतन आहे. गुरुवाक्याचं चिंतन करता करता ध्यान कसं करता येतं किंवा करू शकतो याचा या साधनेतून आपल्या सगळ्यांना निर्देश मिळेल. कदाचित या साधनेच्या शेवटी शेवटी आपली अशी भावना होईल की अजून वेळ हवा होता. ही आशा करता आपली भावना होऊ शकेल वेळ कमी पडल्याची, की जेव्हा तुम्ही अतिशय शांत होत राहता तेव्हा आपल्या वेळेच्या मर्यादेमुळं 1 तासाच्या ही साधना संपुष्टात येईल. आपल्याला सोहम ध्यान माहीत आहे. गुरुवाक्याच्या उपदेशाच्या नंतर मध्यमेतून सोहमचे श्वास घ्यायचे आणि मग नंतर चिदाकाशामध्ये आपली परिपूर्ण परमात्म भावना ठेवून आपण परमात्म्याशी तदाकार होऊन राहायचं. आणि जर अवांतर वृत्ती उठायला सुरुवात झाली तर परमात्म भावना कायम राखून साक्षीत्वानी त्या वृत्तींचा त्याग करायचा. या वृत्तींचा त्याग केल्यानंतर वृत्ती शून्यता येते. वृत्ती शून्यता दीर्घकाळ राहिली तर परमात्म भावना धारण केलेल्या मला साक्षीत्वाची गरज भासत नाही, कारण समोर वृत्ती नसते. त्यामुळे साक्षीत्व सुटून जातं, गळून पडतं आणि मूळ परमात्म भावना त्याचं रिअलायझेशन होतं. आतूनच प्रकाश निर्माण होतो की आपण तेच आहोत. ही झाली ध्यानाची प्रक्रिया. हे ध्यान आपण नित्यशः करतच असतो. आणि चिंतन कसं करायचं याची तितकीशी आपल्याला कल्पना नसते. चिंतन म्हणजे विचार करणं नाही. चिंतन म्हणजे एकाग्रता नाही. चिंतन म्हणजे साक्षीत्व नाही. तर चिंतन म्हणजे मन, बुद्धी, अंतःकरण हे अतिनिर्मळ अवस्थेमध्ये आणि तरल अशा अवस्थेमध्ये पोचल्यानंतर परमात्म वस्तूशी आपण एकरूपता साधलेली आहे अशा प्रकारचा भाव धरणं सुलभ जातं. एरवी जेव्हा आपण तितके तरल नसतो तेव्हा चिंतनाला केवळ विचाराचं स्वरूप येतं, केवळ मननाचं स्वरूप येतं. असं असल्यामुळं या चिंतन ध्यानामध्ये आधी आपल्या स्वतःची चिंतनासाठी सुयोग्य तयारी करणं आवश्यक असतं. आणि या तयारीसाठी या साधनेतला 20-25 मिनिटं वेळ गेल्यामुळं नंतर जेव्हा प्रत्यक्षतः चिंतन साधना सुरू होते तेव्हा ती लगेच संपली किंवा अजून बसायला हवं होतं असं आपल्याला वाटू शकेल. पण तेवढी तयारी झाल्याखेरीज अशा प्रकारचं चिंतन आतून घडणं, चिंतनामध्ये जे चित्त चिंतन करतं त्या चिंताचा लोप होणं गरजेचं असतं. ते चित्त शुद्ध झाल्याखेरीज त्याचा लोप होत नाही. असं असल्यामुळं चित्तशुद्धीचा मार्ग त्याच्यासाठी योग्य वेळ द्यायला लागतो.
ही या चिंतन साधनेची मध्यवर्ती कल्पना आहे. असं असल्यामुळं हा सुयोग्य वेळ आपण दिल्यानंतर ही चिंतन साधना संभवते आणि आपण नंतर घरी आपल्या करत असताना, ही साधना लावून करत असताना जिथं मी ही साधना संपवतो त्याच्यानंतरही तुम्ही तसेच अर्धा पाऊण तासही बसू शकता आणि त्या चिंतनानी तुम्ही परमात्मा वस्तूशी तद्रूपता देखील अनुभवू शकता. म्हणून ही झलक म्हणून तुम्हाला साधना समजेल असं मी म्हणतो. आपण या साधनेला सुरुवात करू. ही साधना किंचित अवघड असल्यामुळं नमनाला मी थोडंसं घडाभर तेल ओतलं, पण ते आवश्यकच होतं असं मला वाटतं. हरिओम तत्सत. आता आपण साधना सुरू करू. आज आपण गुरुवाक्याचं चिंतन ध्यान करणार आहोत. गुरुवाक्य आहे ओम तत्वम सोहम सहा. भगिनी वर्गा करता श्रीम तत्वम सोहम सहा या गुरुवाक्याचं चिंतन ध्यान हा अनुषंगिक साधना प्रकार आपण करणार आहोत. आपण प्रथम शांत डोळे मिटून ध्यानाच्या अवस्थेमध्ये बसणार आहोत. ध्यानाचं कोणतंही आसन असावं, सहज शांत डोळे मिटलेले असावेत. स्थिर सुखम आसनम. डोळे मिटून आपण निर्विचार राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनात कुठलीही वृत्ती उठू न देता राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. केवळ निर्विचार, शांत शांत व्हा. मन शांत होऊ देत. शरीर देखील शांत होऊ देत, निवून जाऊ देत. शरीर आणि मनाबरोबर तर्क विचार देखील थांबू देत.
आता आपल्या हृदयस्थानी आपल्या सद्गुरूंचं दर्शन घ्यायला सुरुवात करू. आपल्याला आवडणारं त्यांचं कोणतंही रूप आपण पाहत राहू. विशेष करून अनुग्रहाच्या वेळेला अथवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण त्यांना पाहिलेलं असेल ते रूप आठवू. त्यांच्या दर्शनामध्ये रममाण होऊन जाऊ. त्यांच्या सहवासामध्ये सुखाची अनुभूती घेऊ. प्रसन्नता अनुभवू. आता आपल्या हृदयस्थ सद्गुरूंची आपण मनोमन पूजा करू. मानस पूजा करू. आपल्या हृदयाच्या ठिकाणी उच्चासनावर सद्गुरू विराजमान आहेत. आपण शुद्धोदकानी त्यांचे चरण कमल धुवून काढू. कोरड्या धूत वस्त्रांनी ते स्वच्छ कोरडे पुसून घेऊ. त्यांच्या चरणांवर गंध, अक्षता, कुंकू आणि उत्तम सुवासिक फुलं अर्पण करू. स्वामीजींच्या भाल प्रदेशाला गंध लावू. कुंकवाचं बोट देखील रेखाटू. त्यांच्या गळ्यामध्ये
सुवासिक फुलांचा उत्तम हार आणि तुळशी हार अर्पण करू. आपल्या सर्वस्व अर्पणाचं प्रतीक म्हणून त्यांना काही गुरुदक्षिणा अर्पण करू. काही उत्तम फळ प्रसाद अर्पण करू. स्वामीजींना अत्यंत प्रेमाने निरांजनाने ओवाळू. ते प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे पाहत आहेत. आपण अत्यंत शरणागत भावानी त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून समर्पित होऊ. सद्गुरु माऊली आपल्या पाठीवर थोपटून डोक्यावर कुरवाळत आपल्याला उठवते आहे. आपण हात जोडून त्यांच्या चरणांशी बसलेले आहोत आणि त्यांच्या मुखकमलाकडे पाहतो आहोत. ते दोन्ही हात उंचावून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. असेच डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये हृदयस्थ असलेल्या गुरुमूर्तीकडे पाहत आपण श्लोक म्हणतो आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. आपण या श्लोकाच्या अर्थाचंही चिंतन करू. जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत. ब्रह्मानंद म्हणजे सत अविनाशी ब्रह्म. चित
ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, आनंद ब्रह्म, सत, चित आणि आनंद हे शब्द एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत. सत, चित, आनंद याचा अर्थ एकमेवा द्वितीय आत्म्यामध्येच रममाण झाल्यामुळं निर्माण झालेली निश्चिंतता, त्या निश्चिंततेचा आनंद, अद्वैताचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद. सद्गुरु ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत. ते परमसुख म्हणजे परमात्म सुख, ब्रह्मसुख देणारे, ब्रह्मसुख देण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. ब्रह्मसुख शिष्याला प्रदान करण्याचा अधिकार आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनी त्यांच्यापाशी आलेला आहे. आणि ब्रह्मसुख शिष्याला देण्याची तळमळ ज्यांच्या ठिकाणी आहे असे केवल ज्ञान स्वरूप, ज्ञान इनकार्नेट, जणू ज्ञानाची ओती व मूर्ती म्हणजे सद्गुरू. सुख, दुःख, लाभ, अलाभ, पाप, पुण्य, निंदा, स्तुती यासारख्या द्वंद्वापासून जे मुक्त आहेत असे, ज्यांचं स्वरूप गगनासारखं विशाल आहे, व्यापक आहे, जे गगनासारखे सर्व समावेशक आहेत, जे गगनासारखे मृदू आहेत, जे गगनाप्रमाणे सम आहेत असे. तत्वमस्यादि लक्ष्यम याचा अर्थ असा की ते परमात्म तत्वच तू आहेस या सद्गुरूंच्या उपदेशाने परमात्म्याचा बोध ते शिष्याला करून देत असतात. स्वतः गुरु परमात्म स्वरूप असल्यामुळं तत्वमसी या वाक्याने गुरूंचा देखील बोध होतो, म्हणजे गुरु तत्वाचा देखील बोध होतो. याचं कारण गुरु तत्व आणि परमात्म तत्व हे एकच. एकम म्हणजे एकच एक जे आहेत असे. नित्यम, विमलमचलम ज्यांच्या ठिकाणी विकार नाही, ज्यांच्या ठिकाणी स्थैर्य आहे. सर्वधी साक्षीभूतम, शुद्ध जाणीव हेच ज्यांचं स्वरूप आहे असे. आणि जगत व्यापारापासून जे साक्षी आहेत असे. भाव आणि अभाव या दोन्हींच्याही जे पलीकडे आहेत असे. तसंच त्रिगुणरहित म्हणजे तीनही गुणांच्या अवस्थेमध्ये ज्यांचा आत्मबोध ढळत नाही असे. त्रिगुणांच्या बाबत जे सम आहेत असे. अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो. आता आपण गुरुमुखातून उपदेश ग्रहण करतो आहोत अशा भावानी गुरुवाक्य ऐकायचं आहे. गुरुवाक्य
ओम तत्वम सोहम 6. भगिनी वर्गाच्या बाबतीत श्रीम तत्वम सोहम 6. आपण हे गुरुवाक्य मनातल्या मनात 3 वेळेला सद्गुरूंकडून ऐकतो आहोत अशा भावानी प्रथम मनात म्हणायचं आहे, त्याच वेळेला कानानी ऐकतो आहोत असा भावही ठेवायचा आहे. पाठोपाठ आपण मनातल्या मनातच सद्गुरूंना सद्गुरूंनी सांगितलेला हा उपदेश आपण म्हणायचा आहे प्रत्यक्षतः. या दोन्हीही गोष्टी गुरुमुखातून ऐकणं आणि त्याचा उच्चार करणं, या दोन्ही गोष्टी आपण मनातच करणार आहोत. आता पुरुष वर्गानी ओम तत्वम सोहम 6 आणि भगिनी वर्गानी श्रीम तत्वम सोहम 6 हे गुरुवाक्य मनातल्या मनामध्ये अशा बेतानी म्हणायचं आहे की जणू आपण कानामध्ये गुरूंचे शब्दच ऐकतो आहोत. आपण म्हणूया, गुरूंकडून उपदेश ग्रहण केल्यानंतर आपण या उपदेशाची मनातल्या मनात आवृत्ती करणार आहोत. ही पहिली आवृत्ती झाल्यानंतर आपण किंचित काळ तीव्रपणे परमात्मा भावानी शांत होऊन थांबून राहणार आहोत. परत गुरुवाक्य आपण मनातल्या मनामध्ये अशा रीतीने म्हणायचं आहे की जणू गुरुमुखातून आपण ऐकतो आहोत. आता ऐकलेलं गुरुवाक्य आपण मनातल्या मनामध्ये म्हणायचं आहे. किंचित काळ परमात्मा भावामध्ये स्वस्थ बसून राहायचं आहे. परत एकदा सद्गुरूंकडून गुरुवाक्य श्रवण करतो आहोत अशा भावानी कानानी जणू ऐकत मनानी ते म्हणायचं आहे. सद्गुरूंनी सांगितलेलं हे गुरुवाक्य आपण मनातल्या मनामध्ये म्हणायचंही आहे. आणि पाठोपाठ थोडा वेळ स्वस्थ त्याच्या अर्थाशी एकरूपता साधून
शांत बसायचंही आहे. आता याच गुरुवाक्याचं चिंतन, ध्यान आपण करणार आहोत. चिंतन आपण कसं करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. ओम तत्वम सोहम सहा श्रीम तत्वम सोहम सहा. यातला ओम आणि श्रीम हे शब्द ईश्वरवाचक आहेत. ओंकारातून, एकाक्षर ब्रह्मातून निर्गुण निराकार परमात्मा हा ओंकाराच्या साह्याने जगत झाला. जगत झाला याचा अर्थ सर्व पशु पक्षी प्राणी मात्र पंचमहाभूत तसंच आमचा देह देखील त्या परमात्म्यापासूनच झाला, ओंकाराच्या योगाने. उलट पक्षी ओंकाराच्या उच्चाराने जगत म्हणजे सर्व पशु पक्षी पंचमहाभूत आमचा देह देखील, आम्ही देखील निर्गुण ब्रह्माशी एकरूपता साधावी. ओम अथवा श्रीम हे शब्द देहवान अशा आम्ही निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप व्हावं असं सुचवतात. ईश्वर स्मरणपूर्वक एकरूप व्हावं असं शिकवतात. आपण थोडा वेळ तसं चिंतन करू. ओंकाराचा उच्चार करून सद्गुरु उपदेश करतात. तत्त्वम याचा अर्थ तत्त्वम असी, ते परमात्म तत्वच तू आहेस असा सद्गुरु आपल्याला उपदेश करत आहेत. निर्गुण निराकार अविनाशी चैतन्य स्वरूप शुद्ध जाणीव स्वरूप आनंद स्वरूप प्रेम स्वरूप शांत ब्रह्मच तू आहेस. या चिंतनाच्या शब्दाशी एकरूपता साधू. सद्गुरु आपल्याला म्हणजे आपल्या जीवाला
जाणीवेला उपदेश करत आहेत की निर्गुण, निराकार, अविनाशी चैतन्य, शुद्ध जाणीव, आनंद, प्रेम, शांत ब्रह्म तूच आहेस. याच्या भावाशी आपण एकरूपता साधून बसू. सद्गुरु उपदेश करत आहेत निर्गुण, निराकार, अविनाशी, प्रेम, शांत, ब्रह्म तू आहेसच. सच्चिदानंद ब्रह्मच तू आहेस. सच्चिदानंद ब्रह्म तूच आहेस. सच्चिदानंद ब्रह्म तू आहेसच. ओम तत्वम या शब्दाचं कसं चिंतन करायचं हे पाहिल्यानंतर आपण सोहम सहा या शब्दाचं चिंतन कसं करायचं ते पाहणार आहोत. सोहम सहा याचा अर्थ तो मी, अर्थात मीच तो परमात्मा. तो याचा अर्थ परमात्मा, मी याचा अर्थ जीव. तो परमात्माच मी आहे. असं असल्यामुळं मी या नावाचा, जीव या नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही, आता उरला नाही. असं असल्यामुळं आता तोच एक सर्वत्र भरून राहिलेला आहे. सोहम सहा. परमात्मा भावानी मी म्हणजे जीव हा युक्त झालेला आहे. मी निर्गुण, निराकार,
अविनाशी, चैतन्य, शुद्ध, जाणीव, आनंद, प्रेम, शांत ब्रह्मस्वरूपच आहे. मी म्हणजे जीव परमात्म स्वरूपच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. आता मी या नावाचा पदार्थ उरला नाही. आता आहे ते केवळ एक परब्रह्म, परमात्मा. निर्गुण, निराकार, अविनाशी, चैतन्य स्वरूप, शुद्ध जाणीव रूप, केवळ आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, शांत स्वरूप. चिंतन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आता या चिंतनाची वारंवार आवृत्ती करायची आहे आणि थोडा थोडा वेळ ध्यान देखील करायचं आहे. हे ते चिंतन ध्यान. ओम निर्गुण ब्रह्म जगत आणि देहरूपाला ओंकाराच्या साह्याने आलं. त्या ओंकाराच्या साह्याने जगत अर्थात माझा देह देखील आता निर्गुण ब्रह्माशी तदाकार पावतो आहे. किंचित ध्यानाला बसायचं. एकरूपता साधायची. तत्वम ते परमात्म तत्वच तू आहेस. निर्गुण निराकार अविनाशी
चैतन्य मात्र शुद्ध जाणीव स्वरूप आनंद प्रेम शांत ब्रह्म तूच आहेस. सोहम सहा, तो परमात्मा मी आता मी नाहीच आहे. आहे तो एक परमात्माच. सहा निर्गुण निराकार अविनाशी चैतन्य स्वरूप शुद्ध जाणीव रूप आनंद प्रेम शांत ब्रह्म स्थिती. ओम तत्वम सोहम सहा. निर्गुण निराकार ब्रह्म ओंकाराच्या साह्याने जगत रूप झालं. माझा देहही ब्रह्मापासून निर्माण झाला. ओंकाराच्या साह्याने देह रूपाला आला. ओंकाराच्या उच्चाराने देहासकट मी निर्गुण ब्रह्माशी एकरूपता साधतो आहे.
सद्गुरु उपदेश करतात, तत्त्वम, ते परमात्म तत्वच तू आहेस. निर्गुण, निराकार, अविनाशी, चैतन्य, शुद्ध, जाणीव रूप, आनंद, प्रेम, शांत, ब्रह्मच तू आहेस. सोहम, सहा, तो निर्गुण, निराकार, अविनाशी, चैतन्य रूप, शुद्ध, जाणीव रूप, आनंद, प्रेम, शांत स्वरूप परमात्माच मी आहे. आता मी हा पदार्थ नाहीच. आता तो एकच भरून राहिलेला आहे. सहा, ओम तत्त्वम सोहम, सहा, निर्गुण ब्रह्म ओंकाराच्या साह्याने जगत रूप झालं. आमचे देह देखील त्यापासूनच झाले. म्हणून ओंकाराच्या उच्चाराने देहासकट मी, जगतासकट मी निर्गुणाशी ऐक्य साधतो आहे.
त्वम, ते परमात्म तत्वच तू आहेस. निर्गुण, निराकार, अविनाशी, चैतन्य स्वरूप, शुद्ध जाणीव रूप, आनंद, प्रेम, शांत, ब्रह्मच तू आहेस. शांत ब्रह्म तू आहेस. सोहम 6, तो परमात्मा मी आहे. निर्गुण, निराकार, अविनाशी, चैतन्य, शुद्ध जाणीव, आनंद, प्रेम, शांत ब्रह्म मी आहे. शांत ब्रह्म मी आहे. मी या नावाचा वेगळा, ब्रह्मापासून वेगळा असा पदार्थच नाही आहे. तो एक परमात्माच आहे. निर्गुण, निराकार, अविनाशी, चैतन्य, शुद्ध जाणीव, आनंद, प्रेम, शांत ब्रह्मच आता अवस्थित आहे. शांत ब्रह्म स्वरूप.
शांत ब्रह्मच केवळ आहेपणाने आहे. चिंतन ही वेदांतात पहिली साधना सांगितलेली आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतनानी परमात्म वस्तूशी तद्रूपता साधते. ती चिंतन साधना आज आपण केली. हे ध्यान विसर्जित करत असताना ज्यांच्या कृपेमुळं आपल्याला या चिंतन ध्यानाची अनुभूती आली, शांत ब्रह्माशी एकरूपता साधता आली, त्या सद्गुरूंना आपण परत एकदा आपल्या हृदयस्थानी पाहू, गुरुदर्शन घेऊ. हे शांत ब्रह्म अनुभवाला आलेलं आणि सद्गुरूंचं स्वरूप हे एकच आहे. तेच सगुण साकार होऊन आपण पाहतो आहोत. सद्गुरूंच्या चरणांवर आपण मस्तक ठेवूया. त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून मोठ्या समाधानाने आता आपण हे चिंतन ध्यान समाप्त करणार आहोत. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत, त्याचा चेहऱ्याला स्पर्श करत आपण डोळे उघडायला हरकत नाही. हरी 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 हरी. स्वामीजी स्वामीजी. नारायण नारायण. प्रभू. हरी हरी. हरी 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 हरी. राम राम. एक गोष्ट मात्र नक्की आहे की गुरुपदिष्ट मार्गाने या ध्यानाच्या सुरुवातीला जी गुरुपदिष्ट सोहम साधना
मी तुम्हाला प्रथम वर्णन करून सांगितली आणि अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरूंकडून ती आपल्याला मिळाली, ती साधना नित्य करत असताना ही साधना जसं जमेल तसं कधीतरी करावी. त्या मुख्य साधनेला या साधनेचा पर्याय म्हणून समजू नये. याचं कारण ही साधना करण्यासाठी म्हणून आपण गुरुपदिष्ट साधना अतिशय प्रेमाने, श्रद्धेने, निष्ठेने आणि चांगलाच जीव ओतून जर करत असू तरच ही साधना करायला आपण योग्य होऊ. एरवी हा केवळ चिंतनाचा म्हणजे कल्पनेचा खेळ होऊ शकेल. तसं होऊ द्यायचं नसेल तर ही साधना गुरुपदिष्ट साधना प्रधान समजून मधून अधून करण्याची गोष्ट आहे हे समजा. मात्र आपलं चित्त, मन, बुद्धी, अंतःकरण हे सगळे अतिशय तरल स्थितीत कसे आणायचे आणि त्यानंतर ही साधना कशी संभवते, परमात्मा वस्तूच्या वैशिष्ट्यांबद्दल अविनाशी, अव्यय, अव्यक्त, चैतन्य स्वरूप, शांत स्वरूप या शब्दाच्या अर्थाशी म्हणजे चिंतन वस्तूशी, परमात्म्याशी चिंतन करणाऱ्याची तदाकारता जर अंतःकरण तरल असेल तरच होणार. त्यामुळं आपली जी अंतःकरण म्हणजे चित्त, मन, बुद्धी, अंतःकरण इत्यादी, तर ही पवित्र निर्मळ करण्यासाठी, या साधनेसाठी भक्तीचा देखील, गुरुभक्तीचा देखील प्रथम समावेश करायला लागेल. मी परत एकदा सांगतो की साक्षीत्व निराळं आणि चिंतन निराळं, एकाग्रता निराळी आणि चिंतन निराळं, कल्पना करत राहणं निराळं आणि चिंतन ध्यान निराळं, विचार करत राहणे म्हणजे चिंतन करत राहणे नाही. हे आपल्याला लक्षात येण्यासाठी म्हणून ही साधना आपल्यापर्यंत मी पोचवली, उघड केली. याच्यावर आता तुम्ही तुमच्या पद्धतीने, प्रयोगशीलतेने काम करत करत या साधनेमध्ये देखील तुम्ही पारंगत होऊ शकाल हे नक्की आहे. या अनुषंगिक साधनांमुळं मला आपल्याशी खऱ्या अर्थाने जे बोलायचं आहे ते बोलायला संधी मिळते आहे असं मला वाटतं. एरवी माझ्या प्रवचनांमध्ये, माझ्या सत्संगामध्ये असणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये जे दडून राहिलेलं होतं आणि शब्दांनी झाकलं जात होतं, जे प्रगट होत नव्हतं, ते थेट तुमच्यापर्यंत प्रगट करण्याची संधी मला या लॉकडाऊनच्या काळाने दिली. हे तसं पाहायचं झालं तर एका तऱ्हेने म्हणजे साधकांच्या पुरतं बोलायचं झालं तर भाग्य आहे असं समजू. मात्र आता चाललेला काळ हा लवकरात लवकर संपुष्टात यावा, सर्वांचं पूर्व जीवन परत सुरळीत व्हावं. कित्येक लोकांचं तसं म्हटलं तर कामं होत नसल्यामुळं, व्यवसाय होत नसल्यामुळं जी अडचण निर्माण झालेली आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी, देश सुस्थितीत यावा
परत एकदा पूर्वस्थितीला प्राप्त व्हावा आणि हे लवकरात लवकर घडावं अशी माझीही इच्छा आहे. पण या अडचणीच्या काळातून आपण जो अधिकाधिक चांगला अर्थ काढू शकतो तो मी तुमच्या समोर ठेवला. एवढंच. हरिओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि.